नमस्कार. चला आज आपण बनवूया सुक्कं चिकन, तेही सवारीच्या वाटणापासून. लाल वाटण घेतलेलं आहे, त्यासाठी अळणी घेतलं आहे चिकन, कांदा, टमॅटो, लसूण ठेचून, कोथिंबीर बारीक चिरून. मसाल्यांमध्ये एक सवारीचं महाराष्ट्रीयन लाल वाटण घेतलेलं आहे, 2 चमचे घरचा मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ, चिकन मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे. आता वाटण 2 चमचे मी ते एका वाटीमध्ये घेतलं आहे. त्यामध्ये आपण 4 चमचे पाणी टाकायचं आहे. वाटण 5 मिनटासाठी भिजवून घ्यायचं आहे. अजिबात त्याला दुसरं कोणतेही वाटण किंवा काहीही पेस्ट वगैरे टाकायची आपल्याला गरज नाही पडत. छानपैकी त्याला पाण्यामध्ये आपण मिक्स करून वाटी आपण बाजूला भिजवून ठेवून द्यायची आहे. आता मी मातीचं पॉट घेतलं आहे, त्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये ठेचून घेतलेले 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या तडतडल्या की त्यानंतर त्यामध्ये मी कांदा घेतला आहे बारीक चिरलेला, तो थोडासा आपण परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडा चेंज झाल्यानंतर टमाटा टाकायचा आहे बारीक चिरलेला आणि तोही आपण व्यवस्थित तेलामध्ये परतायचा. छानपैकी आलटून पलटून परतायचा आहे आपण कांदा आणि टमॅटो. परतून झाल्यानंतर थोडा कांदा आपला मऊ झाला आहे, त्यामध्ये आपण जे काही मसाले घेतले आहेत सर्व मसाले त्यामध्ये टाकायचे आहेत. मसाले बघू शकता तुम्ही काय काय घेतले होते मी. आता छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले आपले सगळे घरगुतीच मसाले आहेत, फक्त चिकन मसाला आणि गरम मसाला वेगळा घेतला आहे. आता हे सवारीचं आपण जे वाटण आहे सवारीचं ते घ्यायचं आहे, भिजवून घेतलेलं 2च चमचे मी घेतलेलं आहे वाटण आणि छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण मसाल्यामध्ये छान मिक्स करायचं आहे आपण आणि पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आपल्या मसाल्याला. अद्रक लसूण देखील काही आपल्याला पेस्ट टाकायची गरज नाही आहे हा मसाला वापरल्यानंतर. आता चिकन आणि आपण त्यामध्ये बारीक पीसेसमध्ये आहे ते मी टाकलेलं आहे आणि छान परतायचं आहे. सवारीचा मसाला वापरल्यानंतर आपल्याला दुसरं कशाचीही गरज नाही आहे आणि टेस्ट खूप छान येते. छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल पाहू शकता किती छान सुटलं आहे आणि मी थोडं अळणी सूप त्यामध्ये टाकलेलं आहे वाटीवर. छान त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सूप टाकल्यानंतर आणखीन त्याची टेस्ट छान येते आपल्या सुक्या चिकनची. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण आणि वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून 5 मिनटं आपण शिजण्यासाठी ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमला झाकण आपण थोडं ओपनच ठेवायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे. तर ती पाहू शकता किती छान आलेली आहे आणि तयार आहे आपलं सुक्कं चिकन. नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चपाती, परोठा, रोटी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा जिरा राईससोबत खूप छान लागतं आणि सवारीच्या मसाल्यांमध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट लागते आणि कांदा आणि टमॅटो लिंबू सोबत सर्व करा.